यानंतर बघूया, भोई प्रतिष्ठान आणि येरवडा जेल प्रशासनानं प्रेरणा पथ हा एक उपक्रम हाती घेतलाय आणि या अंतर्गत जेलमधल्या कैद्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची भेट घेतली। वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांच्या सोबतच मुलांनी जयंत नारळीकर आणि त्यांच्या गणितज्ञ पत्नी डॉक्टर मंगला नारळीकर यांना प्रश्न विचारले। याबद्दल सांगते हलिमा कुरेशी। आज पुणे पोलीस आणि त्याचबरोबर भोई प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रेरणा पथ या उपक्रमांतर्गत आयुकामध्ये जयंत नारळीकर आणि त्यांच्या मिसेस नारळीकर यांच्याबरोबर जे बंदिवान आहेत त्यांच्या मुलांबरोबर आज त्यांनी एक वेगळा उपक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता। त्याच्यामध्ये विज्ञानाच्या वेगळ्या गमती असतील याच्यावरती सुद्धा प्रश्नोत्तरे झाली। जी मुलं आहेत त्यांनी अतिशय कुतूहलाने अनेक प्रश्न सुद्धा विचारले। ही सगळी मुलं आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात। तू काय प्रश्न विचारले आणि तू कुठून आले? मी कोथरूडवरून आले आणि मी असा प्रश्न विचारला की आपल्याला ज्या आकाशात कधी कधी तुटताना ते दिसतं, तर ते का तुटतं आणि काय असतं ते? तर मग नारळीकर सरांनी खूप छान उत्तर सांगितलं आणि त्यांनी खूप छान सपोर्ट केला आम्हाला। कसं वाटलं तुला आज त्यानंतर? खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्याकडे ज्या दृष्टिकोनाने माणसं पाहतात त्याच्यातून आम्हाला असं म्हणजे खूप छान वाटलं त्यांनी सांगितलं। तो साइंस का वो बताए, फिर अंगूर का, गिरद का, अतराफ का, वो सब बताए। अच्छा, आपको कैसा लगा आयुका में आने के बाद? अच्छा लगा। अच्छा, आपको और क्या आपने कुछ सवाल पूछे नारळीकर सर जी से? नहीं। हमको तो यहाँ पे आके बहुत अच्छा लगा। ये जो इन्होंने बताया उनकी ज़िंदगी के बारे में, वही हमारा है। जो हमारे पे जो बीतती, जो छोटे छोटे बच्चे थे अभी बड़े हो गए, तो इनको जो सज़ा लगी ली सरकार हो सके तो कम करे, और इनके जो भविष्य के लिए इन्होंने सोचा वो बहुत अच्छा सोचा कि हमारा बच्चा आगे बढ़कर कुछ कर सके। हमारी बस यही तमन्ना है। बहुत खुशी हो गई हमारा जेल पासन की तरफ से, तो बहुत ही खुशी हो गई हमको कि हमारे कैदी लोग के लिए बहुत कुछ कर रहे हैं इन लोग। प्रिजन चंद्रकांत हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे आयुका। यानंतर सिटी प्राईम मध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत। नमस्कार, मी संजय आवटे। आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज मी एका फार महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये खरं म्हणजे हा जो कॅम्पस आहे, मी आहे येरवडा कारागृहाच्या कॅम्पसमध्ये आणि येरवडा कारागृहाच्या अगदी बाहेर मी उभा आहे। येरवडा कारागृह ही अशी वास्तू आहे की जी 1871 मध्ये या कारागृहाची स्थापना झाली आणि खूप इतिहास म्हणजे येरवडा कारागृहानं पाहिलेला इतिहास याच्यावर खरं म्हणजे एखादी डॉक्युमेंटरी होऊ शकते, एखादा लघुपट होऊ शकतो। इथंच झाला पुणे करार आणि इथंच अनेक महत्त्वाच्या गोष्टी झाल्या। अशा इतिहासाची साक्षीदार असणारं असं हे कारागृह आहे। आज अगदी समकालीन संदर्भामध्ये सुद्धा फार वेगवेगळ्या कैद्यांच्या निमित्तानं येरवडा कारागृह कायम चर्चेमध्ये असतं आणि विशेषतः जेव्हा कैदी सेलिब्रिटी होतात अशा कालखंडात तर येरवडा कारागृह बातम्यांमध्ये उमटणं दिसणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। येरवडा कारागृह हे असं एक अतिशय वेगळं कारागृह आहे की ज्याला इतिहास तर आहे, ज्याला परंपरा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 4-5 हजार कैदी या कारागृहामध्ये असतात आणि कैद्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगानं वेगळा विचार करणारं असं पण हे कारागृह आहे। म्हणजे साधारणपणे कैद्यांकडे बघण्याचा आपला एक पारंपरिक दृष्टिकोन असतो की हे काहीतरी गुन्हेगार आहे, त्यांनी चूक केलेली आहे, जरब बसली पाहिजे बाकीच्यांना आणि इतरांना, आणि एकूण आपली जी ब्रिटिश कालीन सगळी जी काही व्यवस्था आहे, जेलर असं म्हटलं की जेलर म्हणजे काहीतरी महाभयानक प्राणी आहे आणि त्यानं केवळ त्याची दहशत असली पाहिजे, दबदबा असला पाहिजे, कैदी घाबरले पाहिजेत, कैद्यांना त्रास दिला पाहिजे, अशा प्रकारची एक परंपरागत मानसिकता होती। येरवडा कारागृहानं पहिल्यांदा ही सगळी मानसिकता बदलून टाकण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही वर्षांपासून इथं वेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे कारागृहांमधल्या कैद्यांचं पुनर्वसन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ते सुरू आहे। त्याचप्रमाणे बाहेरचे कैदी आहेत की जे कैदी म्हणण्यापेक्षा जे या वाटेवर कदाचित येण्याची शक्यता आहे, असे पण अनेक जण असतात की जे गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळलेले असतात आणि एका अर्थानं अनेकांना डॉन किंवा गुन्हेगारी याचं ग्लॅमर पण असतं। अशा वेळी ते ग्लॅमर संपवणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं
यासाठी पण हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कल्पना आहे, काल मी जेव्हा शो केला तो शो केला रजनीकांतच्या कबालीच्या अनुषंगानं, आणि मी असा उल्लेख केला होता की कबाली, रजनीकांत जो कबाली सिनेमामध्ये आहे तो एक गँगस्टर आहे, डॉन आहे. कबालीची सुरुवात जी आहे, ओपनिंग जे आहे ते एका तुरुंगामध्ये सुरू होतं आणि त्या तुरुंगामध्ये कबाली बसलेला आहे, रजनीकांत बसलेला आहे, असं सगळं आहे. काल मी कालच्या शोचा समारोप करताना असं म्हटलं होतं की उद्या मी जाणार आहे अशाच एका तुरुंगामध्ये, येरवडा कारागृहामध्ये, आणि त्या कारागृहामध्ये जाऊन मी बोलणार आहे काही महत्त्वाच्या लोकांशी. एक म्हणजे इथले जे अधीक्षक आहेत UT पवार, माझे फार चांगले मित्र आहेत, आणि UT पवार यांनी खूप वेगळे बदल, वेगळे प्रयोग या कारागृहाच्या अनुषंगाने केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मला बोलायचं आहे की खरंच तुम्ही काय प्रयोग केले. कारागृहाच्या बाहेर कारागृहाबद्दल एक गूढ असतं, एक उत्सुकता असते, नक्की काय चाललंय जेलमध्ये, नक्की काय चालतं तुरुंगामध्ये. त्यामुळे तुरुंग अधीक्षक म्हणून UT पवार आणि त्यांची टीम कसं काम करते हे तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय हे कारागृह अतिरिक्त महासंचालक आहेत राज्याचे, त्यामुळे राज्यभरातल्या कारागृहांच्या अनुषंगानं ते कसा विचार करतात तेही मला जाणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे कैदी आहेत त्या कैद्यांशी पण मला बोलायचं आहे. कारण अनेकदा असं होतं की एकदा तुम्ही तुरुंगात गेलात की तुमचं पुनर्वसन अशक्य होऊन जातं, तुम्ही पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. असं सगळं असताना हे कैदी काय विचार करतात, अशा सगळ्या संदर्भामध्ये ही चर्चा करायची आहे. मुळामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, बदल हे आपलं सूत्र आहे, आणि हे बदल करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मी मगाशी उल्लेख केला अधीक्षक UT पवार यांचा. UT पवार यांच्यासोबत मिलिंद भोई नावाचे माझे आणखी एक मित्र आहेत की जे भोई प्रतिष्ठानच्या वतीनं खूप वेगळे प्रयोग करतात, आणि प्रेरणा पथ प्रकल्प सध्या इथं सुरू आहे. त्या प्रकल्पातून या कैद्यांसाठी तर प्रकल्प सुरूच आहेत, पण कैद्यांच्या मुलांसाठी सुद्धा. कारण अनेकदा कैदी जातो आत आणि ती सगळी त्याची मुलं असतील, संसार, कुटुंब असेल, त्यांच्या बिचाऱ्यांवर एक डाग पडतो. अशावेळी त्यांचं पुनर्वसन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांची बाकीची जी टीम आहे, जी टीम या सगळ्या संदर्भामध्ये काम करते, उदय जगताप आहेत, बाकी सगळी टीम आहे, या सगळ्या लोकांशी मी बोलणार आहे. काय काय प्रयोग करतात, किती महत्त्वाचं आहे हे. मला असं वाटतं की अनेकदा आपण बाहेर खूप बोलतो, पण या स्वरूपाचं काम करणारी माणसं मात्र दुर्लक्षित राहतात, आणि म्हणून मी जाणीवपूर्वक आलेलो आहे. UT पवार माझ्यासोबत आहेत. UT पवार, तुमचं या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत, आणि खरं म्हणजे धन्यवाद. कारण कारागृहामध्ये येणं, अशी परवानगी मिळणं, यासाठी तुमच्यासारखा फ्रेंडली ऑफिसर पाहिजे की जो स्वतःहून बोलावतो. मला आनंद याचा झाला आहे की UT पवार केवळ मीच इथे आलो आहे असं नाही, त्यांनी पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघटनेच्या सगळ्या पत्रकारांना मुद्दाम निमंत्रण दिलं या कारागृहामध्ये. बघा काय आहे ते. नॉर्मली पत्रकारांनी आत येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था सगळे अधीक्षक करत असतात, पण UT पवारांना मात्र वाटतं की लोकांनी आलं पाहिजे, लोकांनी बघितलं पाहिजे, सगळे गैरसमज दूर झाले पाहिजेत, असा पारदर्शक विचार करणारा एक अधीक्षक इथं काम करतोय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. UT पवार, मला सांगा की तुम्ही इथं आल्यापासून जे प्रयोग केले त्या प्रयोगांच्या अनुषंगाने काय सांगाल? मी प्रथमतः असं म्हणेल, या कारागृहाच्या सेवेमध्ये पहिल्यांदाच जे आमचे कारागृहाचे प्रमुख ADG भूषणकुमार उपाध्याय सर आणि आमचे DIG स्वाती साठे मॅडम यांच्या सपोर्टनीच किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी हा सगळं जो उपक्रमात येरवडा कारागृहामध्ये जे बदल होत चालले आहे ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच करतो आहे मी, हे म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथं जे डॉक्टर भोई आहेत, मिलिंद भोईत, यांचे भोई प्रतिष्ठानही आम्हाला खूप हातभार लावत आहेत. आणि जे बंदी आतमध्ये शिक्षा भोगत आहेत त्यांचं पुनर्वसन हे आपण जुन्या कायद्याच्या प्रमाणे न करता, तेवढे बांधिलकी न घालता, एक फ्रेंडली वातावरण तयार करून त्यांना पुनर्वसन करताना असं वाटलं पाहिजे की आम्ही एक माणसं आहोत, समाजामध्ये मानाने जाऊ शकतो, जगू शकतो, आणि समाजामध्ये त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनाही असं वाटलं पाहिजे की माझी जी व्यक्ती आहे जेलमध्ये आहे ती सुरक्षित आणि आनंदी आहे. असा उपक्रम हे सुरू आहे. आणि आम्ही यापुढेही त्या बंद्यांच्या बाबतीत जेवढं काही शक्य आहे की बाहेरच्या व्यक्तींना, म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही मीडियावाले आहात, पत्रकार आहेत, काही NGOज आहेत, सगळ्या NGOच्या मदतीनं हे आम्ही आता उपक्रम सुरू केले. आणि सध्या तरी आम्हाला भोई प्रतिष्ठानकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे की जे आमच्या बंद्यांना आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये मोठमोठे व्यक्ती, जे डॉक्टर माशेलकर सर येऊन गेलेत, म्हणजे कीर्तनकार आफळेंचं कीर्तन झालं, बाबासाहेब पुरंदरे येऊन गेलेत, पुढे आणखीन काही मोठमोठी व्यक्ती येणार आहेत, ते नंतर आपल्याला मीडियाला कळेलच. परंतु ह्या उपक्रमातून बंद्यांना जे काही खुराक मिळतो, जे मोठमोठी व्यक्ती त्यांचे मतं, त्यांचे विचार या बंद्यासमोर केले जातात, त्याच्यातून त्यांचं मतपरिवर्तन, त्यांचं दिवस चांगलं जाणं, ते ज्या ठिकाणी काम करतात ते आनंदाने काम करणं, आणि त्याचा फायदा माझ्या सुरक्षेला, माझ्या प्रशासनाला आणि अखेर ते सगळ्या समाजाला आणि सरकारला मिळतो. आणि हे उपक्रम आम्ही
पुढेही असे चालू ठेवायचा आमचा कंटिन्यू मानस आहे. अगदी अगदी युटी पवार हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला भोई प्रतिष्ठानचा, डॉक्टर मिलिंद भोई माझे फार जुने मित्र आहेत. खरं म्हणजे ENT स्पेशालिस्ट असणारा एक डॉक्टर एवढं बरं चाललेलं आहे. आणि बरं चाललेलं असताना यांना काही ते बरं बघवत नाही, स्वतःचंच बरं न बघवणारा असा हा आमचा डॉक्टर मित्र आहे. त्यामुळे मग असे काहीतरी उद्योग ते करत बसतात. हा उद्योग करावा असं मिलिंद भोई कशासाठी वाटलं? माझे मार्गदर्शक आणि मित्र ॲडव्होकेट प्रताप परदेशी असतील, शिरीष मोहिते असतील, किंवा माझ्या आधी ज्यांनी काम केलं ते माझे मित्र उदय जगताप असतील. आम्ही सर्वजण एक टीम म्हणून काम करतो आहे. आणि उपाध्याय साहेबांसारखी व्यक्ती, पवारांसारखी व्यक्ती, सर्व प्रशासन जेव्हा पुढे येतं आणि काहीतरी कायद्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी करायचं हे जेव्हा ते मांडतात, तर अशा प्रशासनातले व्यक्ती जर पुढे आले तर आमच्यासारख्या अनेक NGOज या ठिकाणी येतील आणि शेवटी हा सगळा समाजालाच फायदा होणार आहे. हे बंदी बाहेर गेल्यानंतर जर सामान्याने वागले तर समाजाला त्याचा फायदा होणार आहे. पण ते जर सामान्याने न वागता परत गुन्हेगार आले तर आपल्याला सर्वांना ते भोगायला होणार. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले व्यक्ती आहेत, चांगुलपणा आहे. तो चांगुलपणा शोधण्यासाठी आपण समाज, प्रसारमाध्यमं, प्रशासन आणि बंदीजनांचे कुटुंबीय या सर्वांनी एकत्र येऊन हा प्रेरणापथ खऱ्या अर्थाने सुरू केला. आणि मला उपाध्याय सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मुळात आभार मानायचे आहेत की केवळ येरवडा कारागृहापुरता हा प्रकल्प न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातल्या कारागृहांमध्ये आपण हे राबवणार आहोत. आणि केवळ NGO आणि प्रोजेक्ट असं याचं स्वरूप न राहता शासनाच्या पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांचा अंतर्भाव कसा होईल. म्हणजे उद्या भोई प्रतिष्ठान नसेल, उदय जगताप नसेल, मी नसेल, पण हे प्रकल्प पुढे चालले. अगदी अगदी कन्सिस्टन्सी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मला आठवतं मिलिंद भोई, डॉक्टर सुधाकर पठारे नावाचे माझे फार जवळचे मित्र आहेत. आणि त्यांनी इथे जेव्हा ते DCP होते पुण्यामध्ये, तेव्हा गुन्हेगारांच्या अनुषंगाने एक प्रकल्प सुरू केला. नाना पाटेकर आणि बाकी सगळ्या लोकांना घेऊन आपण सगळेच उदय त्यामध्ये होते. पण डॉक्टर पठारे गेले आणि त्यानंतर मात्र तो प्रकल्प पुन्हा थांबला. खरं म्हणजे असं होता कामा नये की कोणी कुठला अधिकारी आहे किंवा नाही याच्यापेक्षा पण डॉक्टर सुधाकर पठारे आहेत की नाहीत, आणखी कोणी आहे की नाही, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. त्यासाठी एकूण व्यवस्थेनं त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. उदय मला वाटतं गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकल्पामध्ये आहेत. आणि इथंही आहात तुम्ही, गुन्हेगारांच्या अनुषंगानं पण काम करता आहात. मुळामध्ये 2 प्रकारची कामं फार महत्त्वाची असतात. एक म्हणजे गुन्हेगाराला वाटलं उद्या की मला गुन्हेगारी सोडायची आहे, तर त्याचं पुनर्वसन पण झालं पाहिजे, एक भाग आहे. दुसरा म्हणजे गुन्ह्याच्या रस्त्यानं जे लोक जाऊ शकतात त्यांना त्याचवेळी रोखलं पाहिजे. आणि तिसरा एक मुद्दा आहे त्यांचं जे कुटुंब आहे त्याच्या अनुषंगानं पण. म्हणजे एका अर्थानं गुन्हेगारांचा हा अग्निपथ असतो, त्याचं प्रेरणापथ करण्याचा प्रयत्न मिलिंद भोई करतायत. उदय, तुम्ही कसं बघता याच्याकडे? खरं तर पुणे शहर हे विद्येचं माहेरघर होतं. ते गुन्हेगारांचं माहेरघर होऊ नये म्हणून मागच्या काळात बघितलं आपण, गुन्हेगारी हे वाढत चाललेली होती. मग आम्ही सर्वांनी मिळून पुण्यातले सर्व गणेशोत्सव मंडळं, डॉक्टर मिलिंद भोई, प्रताप परदेशी सेवा मित्र मंडळ सर्वजण एकत्र आलो. आम्ही 2008ला पहिल्यांदा विजयसिंग गायकवाड साहेब यांच्याबरोबर सुरू केला. 2008मध्ये इथल्या 26 गुन्हेगारांना आम्ही पहिल्यांदा जॉब दिले की बाहेर आल्यानंतर ह्यांना कुणी जॉब देत नाही आणि पैसे नसल्यामुळे हे बिझनेस करू शकत नाही, म्हणून मग घर चालवण्यासाठी परत ह्यांना वारंवार गुन्हे करावे लागतात. म्हणून हे लोक परत येत होते, म्हणून यांना आम्ही पहिल्यांदा जॉब प्रोव्हाइड केले. त्याच्यानंतर आपण पुणे शहरात बघा गुन्हेगारांचे फ्लेक्स लागतात नॉर्मली आता. तर हे तरुण मुलांचं अट्रॅक्शन होतं. आई वडिलांना वाटतात की मुलं शाळेत जातात, पण कित्येक मुलं हे जेलच्या बाहेर पण आपण बघितलं तर तरुण मुलांना गुन्हेगारांना बघायला येतात. असं बघितल्यानंतर त्या काळातलं हे चित्र बघितलं आणि त्यावेळेस आम्ही विचार केला की तरुण मुलं भरकडत चालली, जी उद्याची युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आपली. म्हणून ह्या तरुण मुलांना काउन्सिलिंग, पुणे पोलिसांच्या आणि जेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग सुरू केलं, गुन्हेगारी क्षेत्र कसं वाईट आहे. पण त्याच वेळेस ह्या गुन्हेगारांच्या अडचणी बघितल्या की गुन्हेगार तयार होऊ नये म्हणून काय करता येईल आपल्याला, गुन्हेगार इथं येऊच नाही म्हणून काय करता येईल. म्हणून आम्ही सर्वजण गणेशोत्सव मंडळातल्या ह्या सर्व डॉक्टर असू देत, आनंद सराफ असू देत, प्रताप, आम्ही सर्वजण एकत्र बसलो. त्यावेळी असा परत विषय आला की ह्यांची जी मुलं इकडे जातात गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण, ह्यांना आपण काउन्सिलिंग करू. मग ह्या मुलांमध्ये शाळा, कॉलेज आणि मंडळामध्ये ही मुलं नॉर्मली सापडतात. तिथं आम्ही वेगवेगळे प्रयोग सुरू केले. संजय भोलुमे सर स्पोर्ट्स टीचरच्या माध्यमातून सुरू केले, ते यशस्वी झाले. आणि हे करत असताना वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून गुन्हेगारी कमी आणण्याचा दत्तावडी जर पॅटर्न बघितला तर तिथं 350 गुन्हे होते, तर ते 192वर आले. सुधारणा पुनर्वसन हे सुधारणा पुनर्वसन फार महत्त्वाचे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की सकाळ माध्यम समूह या सगळ्या प्रकल्पांमध्ये तुमच्यासोबत असणार आहे. कारण ट्रान्सफॉर्मेशन, बदल, परिवर्तन हे आमचं सूत्र आहे. त्यामुळे इथून पुढे कधीही सांगा, सकाळ माध्यम समूह यापूर्वी तुमच्यासोबत होताच. या निमित्तानं सुद्धा पुन्हा मी ग्वाही देतो की आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. प्रदीप जगताप माझ्यासोबत आहेत. प्रदीप जगताप हा आमचा असा मित्र आहे, मला नॉर्मली खाकी वर्दी म्हटलं की एक साधारणपणे टिपिकल कल्पना असतात, पण वर्दीच्या आत माणूस असणारा असा माणूस आहे. आणि मिलिंद सगळ्यात महत्त्वाचं वेगळं असं आहे यांचं की स्वतः रिक्षा चालवणारा असा एक माणूस, त्याच्या अंगावर वर्दी येते
आणि मग तो फार माणुसकीच्या पद्धतीनं सगळं प्रशासन करू बघतो. प्रदीप, हे सगळे जे प्रकल्प आता UT पवारांनी सुरू केलेले आहे, डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय काही करू पाहतायत, मिलिंद भोई काही करतायत, तुमचं काय म्हणणं आहे? मुळात म्हणजे आमचे पाय हे जमिनीवरती आहेत. कारण एखाद्यावरती उच्च पदावरती गेलं आणि खाली जर पडलं तर आपला अपमान होतो. किंवा आमचे जे कारागृह प्रशासनाचे प्रमुख उपाध्याय सर जे आहेत, किंवा आमच्या DIG साठे मॅडम आहेत, किंवा आमचे अधीक्षक पवार सर आहेत, यांनी आम्हाला दिलेलं जे मार्गदर्शन आहे, सूचना आहेत, तर या दिलेल्या सूचना मार्गदर्शनप्रमाणे आम्ही शिस्तीनं कर्तव्य तत्पर काटेकोरपणे काम करतो. आणि हे काम करत असताना 4 भिंतीच्या आत असणारे जे बंदी आहेत ते कळत न कळत त्यांच्या हातून चूक जरी झाली असली तरी शेवटी ते मनुष्य आहेत. आणि या माणसांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी आम्ही जे प्रामाणिकपणे काम करतो त्या कामाला जरा आम्हाला मदत असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी जी प्रेरणा दिली भोई प्रतिष्ठानमार्फत, आणि हा गेले 10-12 दिवसापूर्वी बंद्यांच्या मुलांना भेटण्याचा किंवा त्यांच्या मुलांना शिक्षण साहित्य वाटप करण्याचा हा जो उपक्रम आहे तो माझ्या 20-21 वर्षाच्या कालावधीमध्ये हा पहिल्यांदाच आहे. तेव्हा बंद्यांच्या डोळ्यातलं पाणी किंवा त्या मुलांच्या डोळ्यातलं पाणी जेव्हा पाहिलं तेव्हा असा एक क्षण असं वाटलं की खरं तर ह्या मुलांना बाहेर कोणी आधार नाही आहे. कारण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा अत्यंत वाईट आहे. तर या मुलांनी काहीतरी करावं, हे मुलं चांगली समाजामध्ये यावीत. उदय जगतापांनी आत्ताच सांगितलं की बाबा हे खरोखर गुन्हेगारी स्वरूपामध्ये त्यांनी येऊ नयेत. म्हणजे यांनी हे जे कारागृह प्रशासन आणि भोई प्रतिष्ठानमार्फत हे जो कार्यक्रम जो चालू ठेवला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या अंगावर कैद्यांचा पेहराव असेल, यांच्या अंगावर खाकी वर्दी असेल, पण आज सगळीच माणसं आहेत आणि माणूस म्हणून आपण काही करू शकतो का? UT पवार, खरंच तुम्ही फार महत्त्वाचं आणि मोठं काम करताय. आपल्याला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकपूर्वी मी तुम्हाला असं विचारतो की याच्यामध्ये महिलांचा प्रश्न पुन्हा आणखी गंभीर आहे. म्हणजे महिला कैद्यांचा मुद्दा फार मोठा आहे, तर तो हाताळण्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करता? आणि आता जसं पुरुष बंद्यांचं प्रकरण आम्ही हाती घेतले तसं महिला बंद्यांचंही प्रकरण आम्ही घेणारच आहोत. त्याविषयी आम्ही डॉक्टर भोईंशी वगैरे चर्चा करणारच होतो. एकूण महिला कैदी किती आहेत? हे आता आपल्याकडे महिला जवळजवळ 300पर्यंत असतात आणि पुरुष कैदी? आणि पुरुष जवळजवळ 4100पर्यंत आहेत. त्यापैकी शिक्षेवाले जे बंदी आहेत आपण त्याचा प्रायोरिटीनं आपण त्याचा विचार करतो की असं पाहिलं तर आपल्याकडे 150 शिक्षेवाले महिला बंदी आहेत. त्या महिला बंद्यांसाठी काय करता येईल, जो उपक्रम या पुरुषासाठी केला, त्यांच्या अडचणी वेगळी असतील, त्यांच्या भावना वेगळ्या असतील, त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं वेगळं असेल. UT पवार, मला आता ब्रेक घ्यायचा, माझा वेळ संपत आलाय, पण फक्त एक मला सांगा की तुम्ही असे प्रकारचे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांमुळे खरंच एखादं परिवर्तन झालं किंवा चांगलं घडलं असं एखादं उदाहरण सांगाल का? नाही, उदाहरण म्हणजे सांगायचं म्हणजे या अशा गोष्टीमुळं मी कोल्हापूरला असताना एक माझ्याकडे जन्मठेपेचा प्रिझनर्स होता जाधव नावाचा. त्याने एक्सटर्नल मला त्याने विचारलं की सर मी ॲडमिशन लॉला घेऊ का, तर मी त्याला प्रोत्साहन दिलं. त्याने ॲडमिशन घेतली आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मी तिथं पोस्टिंग असेपर्यंत तो 2 वर्ष होता. त्याच्यानंतर माझी बदली कल्याणनंतर ठाण्याला झालं आहे. तर ठाण्यात असताना मला त्यांनी एक कार्ड पाठवलं घेतलं ॲडव्होकेट जाधव म्हणून. मी ओळखू शकलो नाही कोण ॲडव्होकेट जाधव आहेत. तर ते व्यक्ती सर मला ओळखतात, मला फक्त भेटायचं आहे. ती व्यक्ती जेव्हा माझ्याकडे केबिनमध्ये आली आणि मी त्याला पाहिलं, अरे जाधव, तर त्या माणसाने आल्यानंतर जेव्हा माझ्या पाय म्हणजे मग स्पर्श केला तेव्हा मी इतकं भारावून गेलो होतो की एक प्रिझनर्स माझ्याकडे की मी त्याला फक्त काही केलं नव्हतं, त्याला एज्युकेशन घेण्यासाठी परवानगी दिली, सपोर्ट केला आणि आज तो ठाणे कोर्ट. असेच ॲडव्होकेट जाधव इन मेकिंग आणखी आहेत, त्यांना आपल्याला भेटायचे. असे काही कैदी आहेत की ज्यांना UT पवारांच्या प्रेरणेमुळे ते एका वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि सगळे कैदी आता आपल्याला भेटणार आहेत की काय त्यांना वाटतं. कारण अनेकांना असं वाटतं की कैद्यांशी तुम्ही इतक्या सन्मानानं प्रेमानं वागल्यामुळे ती जरब कमी होईल, जेलरचा दबदबा कमी होईल आणि उलटपक्षी गुन्हे वाढतील. पण UT पवार आणि या सगळ्या टीमचं म्हणणं वेगळे, अनुभव वेगळे. त्यांना उलट असं वाटतं की त्याच्यातला माणूस जागा करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. माणूस मारून टाकणं हे उत्तर नाही आहे, माणूस जागा करणं हे उत्तर आहे. बघूया आपण या प्रकारचे खरंच नक्की काय प्रयोग ते करतायत. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे येरवडा कारागृहामध्ये आणि इथं सगळ्याच लोकांशी बोलतोय. एकूण काय आहे कारागृह आतून बाहेरून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. काही गोष्टी आपण अनेकदा या बाहेर आहेत, या आपल्या विचार विश्वाच्या बाहेरच्या आहेत, आपला काही संबंधच नाही अशा पद्धतीनं ठरवत असतो. पण खरं म्हणजे याचाही विचार केला पाहिजे की नक्की काय चालतं.
एक साधी चूक घडते, त्या चुकीमुळं मंडळी आत येतात, आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण म्हणून त्यांचे सगळे रस्ते बंद करायचे का? त्यांचं जगणं संपवून टाकायचं का? इथे असे काही बंदी आहेत, कैदी आहेत. एक अपराध घडला आणि मंडळी आत आली, आज पश्चाताप करतायत, खूप चूक झाली, पण त्यांना पुन्हा चांगलं आयुष्य जगायचं आहे. संसार आहेत, मुलं बाळं आहेत, मुलं शिकतायत, सगळं करतायत. पण केवळ कैद्याचं मूल, कैद्याचा मुलगा, कैद्याची मुलगी म्हणून सामाजिक बहिष्कार त्यांच्यावर पडण्याची एक वेळ आली होती. मात्र या सगळ्या युटी पवारांनी टीमनं काम केलं, मिलिंद भोई आणि सगळ्या लोकांनी काम केलं आणि आता यांची मुलंसुद्धा सन्मानानं जगतायत, चांगलं काही काम करतायत. हे सगळे लोक आता माझ्यासोबत आहेत. शेखर मगाशी मला सांगत होते ब्रेकमध्ये की जेव्हा ते आले तुरुंगामध्ये तेव्हा त्यांचा मुलगा 9 महिन्यांचा होता. म्हणजे आता अशी अवस्था आहे की तो त्यांना ओळखतही नव्हता की इतका तो लहान होता. अशा वेळी हे तुरुंगामध्ये आले. इतकी अवस्था वाईट होती, पण तरी शेखरनं हार मानली नाही. प्रशासन सोबत आलं आणि काहीतरी भलं घडलं. शेखर जरा काय सांगा ना जरा. माझा मुलगा 9 महिन्याचा असताना मी जेलमध्ये आलो आणि त्यामुळं मुलगा माझा ओळखणार कसा? ज्या कारावार प्रशासनाच्या वतीने आणि समाज संस्थेच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामुळे मला माझ्या मुलाची निदान भेट तरी घेता आली आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी निदान माणसात आता आल्यासारखं वाटतं आहे. आणि जी माझी शिक्षा उरलेली शिक्षा आहे ती मी हसत हे निभावून जाऊ शकतो यातून. आणि माझं दुःख बऱ्याच अंशी कमी झालेलं आहे त्यामुळे. आणि हे असेच कार्यक्रम पुढे चालत राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जे आपल्याकडून घडलं ते दुःख आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. एक मला सांगा की आपल्या प्रत्येकामध्ये एक श्वापद असतं, जनावर असतं. बरोबर. ते कधी वर येईल सांगता येत नाही, पण ते मारलं पाहिजे आणि आपल्यातलं माणूस जो आहे तो मोठा केला पाहिजे. युटी पवार आणि सगळी टीम जे सांगते त्यातनं खरंच तुम्हाला असं वाटतंय का की आपण माणूस होतोय पुन्हा, असं वाटतंय का? आता भुई प्रतिष्ठानाने आमचे कारागृह अधीक्षक आणि DIG साहेब वगैरे यांनी जी आम्हाला आमच्या मुलांची जी मुलाखत घडून आणली त्यामुळं काय झालं, आमच्या मुलामध्ये आणि आमच्यामध्ये जी दरी निर्माण झाली ती एकरूप आम्ही परत झालो आणि आमचे मनं जुळून आले. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला त्या दिवशी जाणून आला आणि मुलांना आमच्या हाताने खाऊ घातलं. त्याच्यात एक प्रकारचं आम्ही जगण्याची उर्पती आली आम्हाला. मुलांनी आपल्याला समजून घेतलं असं वाटतं का? कारण पूर्वी त्यांनी तुम्हाला माफ केलं नसेल, पण आता ते माफ करतायत, समजून घेतात असं वाटतं का? हो का? तर असं आहे की 4 वर्षातनं माझी आणि मुलाची मुलाखत बी नव्हती, काहीच नव्हतं. या जेल प्रशासन आणि भुई प्रतिष्ठानच्या वतीनं माझा मुलगा 4 वर्षातनं माझ्याजवळ येऊन बोलला, मी त्याला खायला प्यायला दिले. मिलिंद भोई, तुम्ही फार मोठं काम करता आहात. मला गंमत अशी वाटली की मिलिंद भोईंनी पुढाकार घेतला आणि साधी माणसं पुढे आली. आता यांनी चक्क या मुलांना दप्तर वाटण्याचं काम केलं की या कैद्यांची जी मुलं आहेत ती काही कैद्यांची मुलं नाहीत. मुलं ही मुलं असतात, ती कोणाची कैद्यांची किंवा असं लेबल त्यांना लावण्याचं कारण नाही. त्यांना पुस्तकं देण्याचं काम, दप्तर देण्याचं काम तुम्ही केलं. तुमचं नाव काय? माझं नाव सचिन लाटे. सचिन लाटे, तुम्ही रिक्षा चालवता. रिक्षा चालवताना एवढं काम करावं असं का वाटलं? मी सिंहगड रोडचा युनियन लीडर आहे. सिंहगड रोडला आम्ही प्रत्येक वेळेला डॉक्टर भोई प्रतिष्ठानला कुठल्याही कार्यात आमचा खारीचा वाटा असतो. आम्हाला मदत करायची अशी सगळेजण मिळून आम्ही पैसे काढून डॉक्टरांकडे रंगपंचमी असोत, अनाथ मुलांसाठी काय असो, आम्ही डॉक्टरांना मदत करत असतो. डॉक्टरांचा माझा खूप जुना परिचय आहे. त्यामुळे तुम्ही हे करत आहात. फारच छान. अगदी सगळी माणसं पुढे येत आहेत आणि काम करतायत. या, तुमचं नाव काय? कचरू उत्तम राऊत. कचरू, किती वर्षांपासून आहात इथे? 1.5 वर्षापासून आतमध्ये आहे. बरं, कधी सुटणार आहात? अजून निश्चित तारीख झालेली नाही, तरी ह्या 16च्या अखेरपर्यंत सुटेल मी. काय आहे आता नक्की जे सगळे प्रयोग सुरू आहेत त्यानंतर काय वाटलं की आपण सुद्धा बदलू शकतो, नवं आयुष्य जगू शकतो असं वाटलं? हो, आपण हे तर जे उपक्रम चालू आहेत, प्रेरणापद वगैरे, हे कार्यक्रम या माध्यमातून बरंचसं काही शिकायला भेटलं. जे बाहेर शिकता आलं नाही तेही शिकायला भेटलं. ह्याच्यापासून बराचसा फायदा आणि पुढील जीवन भावी जगण्यासाठी हा फायदा खूप महत्त्वाचा आहे. फारच महत्त्वाचं आहे. तुम्ही 1.5 वर्ष आहात हे तर जन्मठेपेची शिक्षा मला वाटतं भोगतायत. किती वर्ष झालं आहात इथे? 8 वर्ष पूर्ण होते. बरं, 8 वर्षापासून इथं आहात. मला सांगा, तुरुंगामधली 8 वर्ष एक दिवस एका वर्षासारखं वाटत असेल. या 8 वर्षामध्ये काय वाटलं? 8 वर्षात असं वाटलेलं की आता बाहेर तसं राजा पॅरोलवर जायचो मी, पण जी इथं मुलं आणली आणि 1.5-2 वर्ष झालं मुलांची भेट नव्हती. इथं आलं त्यांना आपण स्वतःच्या हाताने खायला घातलं. हा आनंद काहीतरी वेगळाच होता. आणि शिक्षणाचं म्हणाल तर मी एकुलता एक असल्यामुळे आर्थिक परिस्थिती गंभीर होती. त्यामुळं कायम सतत विचार असायचे की बाबा मुलांच्या पुढील शिक्षणाचं काय. तर आता ह्या
भोई प्रतिष्ठानाने आपल्या कारागृह प्रशासनाने जो का हा उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळं मनातील भीती कमी झाली की आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणतरी आहेत. माणसाकडनं कधी ना कधी चुकून गुन्हा घडतो किंवा नाही घडत, पण आम्हाला सांभाळून घेणारे. अच्छा, मी आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या याच्यामध्ये जो काही आर्थिक भाग असतो, आर्थिक भाग फार महत्त्वाचा असतो. आपलं घर संसार कोण चालवणार हा सगळा प्रश्न असतो. तुम्ही इथे आल्यानंतर काय काय व्यवस्था केली? मी इथे आल्यानंतर माझ्या घरची खूप आर्थिक अडचण भरपूर हालाकीची होती आणि मुलाचं शिक्षण तर मी करू शकत नव्हतो. पण ह्या सामाजिक संस्थेमार्फत जे मुलांना मदत मिळणार आहे त्यातून माझं मुलाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि त्यांना बऱ्याच अंशी म्हणजे सहकार्य. मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार हा फार महत्त्वाचा भाग आहे. अविनाश पवार आहे आपल्यासोबत. अविनाश, काय काय आहात तुम्ही इथे? शिपाई म्हणून कॉन्स्टेबल आहात. मला सांगा की इतर ठिकाणी काम करणं आणि जेलमध्ये काम करणं याच्यामध्ये फरक आहे. ह्या सगळ्या गुन्हेगारांसोबत कैद्यांसोबत काम करताना काय भीती वाटते, काय वाटतं? नाही, त्यांना त्यांच्यासोबत काम करताना एक आपुलकीची भावना म्हणूनच आम्ही काम करतोय की कैदी म्हणून या उद्देशाने त्यांना पाहतच नाही आपण, की त्यांना कशा प्रकारे त्यांची जरा सुधारणा होण्यासारखे या भावनेनंच आपण त्यांना सुधारणा करून त्या उद्देशानंच करतोय आपण, त्यांच्याकडे बघतोय. एक मला सांगा की बाहेर जे लोक आहेत की जे कदाचित आत येऊ शकतात, बरोबर आहे, असे काही लोक असतात की ज्यांच्याकडनं गुन्हा घडू शकतो, अशा लोकांनी आत येऊ नये याच्या अनुषंगानं त्यांना काय सांगाल? त्यांना गुन्हेगारीत उतरू नये असं सांगितलं तरच ते आतमध्ये यायला थांबतील. काही लोकांच्या मनात काय येणार की बाबा आपण दुसरा माझा मित्र आहे आतमध्ये, त्याला भेटायसाठी जावं, काहीतरी नॉर्मल गुन्हा करावा, त्याच्या भेटीसाठी जावं, हे पण समजून तो येणार. संतोषी इथे काम करतात. तुम्ही काय, तुमची पोझिशन काय आहे? मी इथे महिला तुरुंग अधिकारी म्हणून आहे. मला हे सांगा की इतर ठिकाणी पोलीस म्हणून काम करणं आणि तुरुंग अधिकारी म्हणून काम करणं याच्यामध्ये मुळात फरक आहे, बरोबर? तर तेव्हा इथं काम करताना या सगळ्या कैद्यांशी, गुन्हेगारांशी वागताना, बोलताना काय फरक वाटतो आणि तुमची एकूण भूमिका काय असते? आमची भूमिका अशी असते की मुळातच आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की तुम्ही इथे काम करताय, सुधार प्रशासनाचं आमचं काम आहे, तर इथे काम करत असताना ते काय करून आले हे त्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही मनामध्ये ठेवू नका, त्यांच्याविषयी कुठलाही न्यूनगंड किंवा हेट ठेवू नका. इथं आम्हाला सुधारणा पुनर्वसनाचं काम दिलेलं आहे. इथे आमचे सुप्रिटेंडेंट सर वगैरे आमच्याशी खूप चांगले वागत असतात आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते की कैद्यांशी पण आम्ही चांगलं वागलं पाहिजे. आणि गुन्हेगारांमध्ये काम करत असताना सुद्धा कधीही अशी जाणीव होत नाही की आम्ही अशा काही गुन्हेगारांमध्ये काम करतोय, आम्ही अनसिक्युअर आहे, अशा पद्धतीने कधी वाटलं नाही. किती वर्षांपासून तुम्ही काम करता? मी इथे 4 वर्ष झाले काम करते. असा एखादा अनुभव आहे का की तो कैदी आहे पण त्या कैद्यामध्ये खरंच तुम्हाला माणुसकीचं दर्शन घडलं, असा एखादा अनुभव सांगता येईल का? असं अचानक बरं, पण एकूण या सगळ्या लोकांबद्दल तुमचं मत काय आहे? पॉझिटिव्ह आहे, हार्डवर्किंग आहेत, त्यांना आनंद वाटतो पटकन एकमेकांना हेल्प करायला, एकमेकांना हेल्प करतात. काही प्रॉब्लेम असेल तर तसंही सांगतात. आम्ही सांगतो की आमच्या वरिष्ठांना विचारून जे काय आहे तुम्हाला सांगू, त्यांच्या समस्या ते सांगतात. सरांचा राऊंड असतो, राऊंडच्या वेळेस मग त्यांना सांगितलं जातं की ह्या बंद्याचे असे प्रॉब्लेम आहेत. सरांचा आणखी एक राऊंड आपण घेऊयात. युटी पवार कुठे गेले? कारण खरंच हे जे मुद्दे आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं तुमची सगळी टीम काम करते आहे आणि सगळं हे करते, मला सांगा, आता आपला वेळ संपत आला आहे, पण बेसिकली ज्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या कैद्यांकडे बघता आहात आणि त्यामुळे त्यांचं जगणं आत्ता एका वेगळ्या स्तरावर चाललेलं आहे, ते माणूस होत आहेत. आणखी कुठले प्रयोग आहेत जे तुम्ही करू पाहताय आणि आणखी कुठला मुद्दा आहे की जो तुम्हाला सांगायचा आहे? हे आणखी प्रयोग म्हणजे आता आम्ही एकदा फक्त बाहेर त्यांचे जे ठराविक जे बंदी आहेत, ज्यांनी त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य पाहिजे म्हणून आम्हाला ॲप्लिकेशन केलं होतं, त्या बंद्यांच्या मुलांसाठी भोई प्रतिष्ठानकडून आणि त्यांना मदत करणारी जी रोटरी संस्था आहे यांच्यामार्फत त्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं काम केलं आणि त्यांच्या मुलांची भेट घातली. परंतु आणखीन काही बरेच बंदी आतमध्ये आहेत की ते त्यांच्या मुलांना भेटायची इच्छा आहे, पण तो प्रयोग आम्ही की या नवीन लगेच ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या वेळेस तो प्रयोग आम्ही करणार आहोत की ज्या मुलांना भेट झाली नाही ज्या बंद्यांची, त्यांची भेट घालून घेण्याचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. बेसिकली सायकॉलॉजी म्हणून, कारण या सगळ्या जी सायकॉलॉजी आता हे समजा 12 वर्ष 13 वर्ष 8 वर्ष तुरुंगामध्ये आहे, त्याच्यामध्ये सगळ्या त्यांची लैंगिकता असेल, बाकी अनेक गोष्टी आहेत. या मानसशास्त्राच्या अनुषंगाने काही काम करताय का? त्यासाठी काय आहे की त्यामुळं आम्ही यांचे की वर्षातून जेव्हा 2 वेळा ते रजेवर जातात किंवा पॅरोल असो किंवा फरलो असो किंवा हे बंदी त्यांचे सामाजिक या दृष्टिकोनातून त्यांनी एकदा तरी रजेवर गेले पाहिजेत
अशी आमची भूमिका असते आणि आम्ही शक्यतो पॉझिटिव्हली त्या बंद्यांच्या बाबतीत घेतो की ते घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांशी त्यांच्या जवळच्या पत्नींशी वगैरे भेट घेऊन ते कारागृहामध्ये यावेत. युटी पवार, फार महत्त्वाचं काम तुम्ही करता आहात. तुम्ही, मिलिंद भोई आणि ही सगळी टीम फार चांगलं काम करते आहे आणि त्यामुळे या कैद्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसतो आहे, आपणही माणूस आहोत, आपल्यातलं श्वापद मरणं या दिशेनं सगळेजण विचार करतायत. त्याचप्रमाणे त्यांची पुढची पिढी जी आहे ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने काम करते आहे. हे खरं सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तिची उलुशीचं चोच, तेच हात, तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. काय उत्तम पेंडिंग आहे. दिलीप वासनिक माझ्यासोबत आहेत, इथले DYSP आहेत, उपाधीक्षक आहेत. हे फार एक छान पेंटिंग आहे. कोणाचं पेंटिंग आहे? सर, कारागृहात एक बंदी होतं कैदी, ज्याला जन्मठेपेची शिक्षा होती. त्याचं नाव होतं राहुल मोरे. त्यांनी कारागृहामध्ये हे पेंटिंग काढलेलं आहे. तुमच्या समोर जे पेंटिंग दुसऱ्या बाजूला दिसते ते सुद्धा त्यानेच काढलेलं आहे. आणि कारागृहामध्ये इतरत्र ऑफिसमध्ये लागलेले सगळे पेंटिंग्स, इवन बालगंधर्वमध्ये जे काही आपल्याकडे तिथे एक्झिबिशन होतं तिथे पण बरेचसे पेंटिंग आपण त्याचे इथून पाठवले होते आणि चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. असा एक व्यक्ती जो काहीतरी गुन्हा त्याच्याकडून कळत नकळत घडला आणि तो कारागृहात आला, परंतु त्याच्यामध्ये असलेले कलागुण कारागृह प्रशासनाने ओळखले आणि त्याच्याकडून हे चांगले चांगले कामं कारागृहामध्ये करून घेतले. त्याच्या मोबदला त्याला जे काही असेल कारागृह प्रशासनानुसार ते त्याचा मोबदला त्याला मिळालेला आहे. आणि त्या बंद्याची वागणूक एवढी चांगली होती कारागृहामध्ये की सगळ्या कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी त्याचे एकोप्याचे संबंध होते आणि तो चांगल्या प्रकारे राहायचा. फारच मोठी गोष्ट आहे. या दर्जाचं पेंटिंग करू शकणारा एक कलावंत, त्याला जन्मठेपेची सजा झाली, पण त्याच्या पेंटिंगचं जे काही सामर्थ्य किंवा कौशल्य आहे त्याला मात्र वाव देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. खरंच मोठी गोष्ट. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मगाशी बघितलं की येरवडा कारागृहामध्ये काय प्रकारचं चित्र आहे. खरं म्हणजे येरवडा कारागृह हे एकूण सगळ्याच अर्थांनी फार महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याला ऐतिहासिक वारसा आहे, परंपरा आहे आणि त्याचप्रमाणे अगदी वर्तमानातसुद्धा अनेक निमित्तांनी हे कारागृह चर्चेमध्ये असतं. पण या कारागृहामध्ये जे चाललेलं आहे ते प्रयोग किती वेगळे आहेत ते सगळे आपण बघत होतो. या सगळ्या प्रयोगाच्या मुळाशी एक अतिशय महत्त्वाचा माणूस आहे. ते आहेत डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय हे अतिरिक्त महासंचालक कारागृह या पदावर काही महिन्यांपासून काम करत आहेत आणि सगळीकडे त्यांनी काही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. खरं म्हणजे साधारणपणे सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहावा यासाठी पोलीस महासंचालक किंवा पोलीस काम करत असतातच. त्यामध्ये अशी अपेक्षा असते की हे जे काम आहे ते सर्वसामान्य माणूस सुरक्षित व्हावा यासाठी चाललेलं आहे आणि हे सगळे कैदी आणि गुन्हेगार जे आहेत ते आपले शत्रू आहेत. पण असं न मानता डॉक्टर भूषण कुमार उपाध्यायांनी या सगळ्या कैद्यांमधला सुद्धा, या गुन्हेगारांमधला सुद्धा माणूस जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनाही असं वाटतं. म्हणजे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे या सगळ्या कैद्यांना असं वाटलं पाहिजे की मी पण माणूस आहे, त्यांचं माणूस पण जागं होणं हा पहिला भाग आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे बाहेर आहेत, जे कारागृहाच्या बाहेर आहेत पण कारागृहामध्ये येण्याच्या वाटेवर आहेत, त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की कारागृहाकडे जाणारी वाट ही काही आपली वाट नाही आहे, आपली वाट ही वेगळी माणुसकीची वाट आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा प्रयत्न डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय नक्की काय काम करतात. खरं म्हणजे मी त्यांना अशी विनंती केली होती की आज आपण या कारागृहामध्येच भेटूया, गप्पा मारूया, पण आज बाकीचे कार्यक्रम असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. मी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे, त्यांच्या घरी आलेलो आहे आणि मुद्दा त्याशी या सगळ्या संदर्भामध्ये बोलतोय. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय या सगळ्या गोष्टींकडं कसं बघतायत? डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, तुमचं अतिशय मनापासून स्वागत आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये. मी आत्ताच येरवड्याच्या कारागृहामध्ये जाऊन आलो आणि त्या सगळ्या प्रयोगांनी खरंच आश्चर्य वाटलं. कारण या प्रकारचे प्रयोग मुळामध्ये जेलसारखे सिनेमा असतील किंवा आणखी काही असेल त्यामुळे तुरुंगाबद्दलचं एक वेगळं चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि भारतामध्ये तर कैद्यांच्या मानवी हक्कांचा मुद्दा कायमच पुढं असतो. अशा वेळी तुम्ही जे करता आहात ते काम निश्चितपणे वेगळं आहे. मुळामध्ये कारागृह महानिरीक्षक किंवा काय अतिरिक्त महासंचालक वगैरे पदावर तुम्ही आल्यानंतर या प्रकारचं काम करावं असं का वाटलं? धन्यवाद. सगळ्यात आधी तुम्हाला मी थँक्स म्हणतो की तुम्ही हा एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे. आपल्याला माहीत आहे की आपला कारागृह प्रशासनाचे जो मेन मकसद आहे, जो पर्पस आहे तो सुधारणा आणि पुनर्वसन आहे. इथे जे बंदी येतात त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं याच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी राबवतो. काही कारणास्तव आपल्याकडे हा मुद्दा बाजूला गेला आणि जेलची सिक्युरिटी समोर आला. पण ज्यावेळेस आम्ही ते जॉईन झालो त्यावेळेस आम्ही असं विचार केला की हा जो आपला मेन मुद्दा आहे त्याला समोर आणायला पाहिजे
आणि त्यामध्ये बंदी जनामध्ये जो माणुसकी आहे, त्यांच्यामध्ये सुप्त कला गुण आहेत, त्यांच्यामध्ये जे साहित्य आहे, त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत, हे बाहेर कसे आणता येईल याच्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण लोकांशी बोलतो, संवाद साधतो, तर त्यांच्या मनामध्ये असलेली गोष्ट बाहेर येतं. आणि यामध्ये आम्ही या ठिकाणी काही असे NGOच्या सुद्धामध्ये होतो आणि आम्हाला मिलिंद भोई मिळाले, त्यांचे सहकारी मिळाले. आणि आम्ही त्या ठिकाणी एक असं विचार केला की आपलं महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये जे मोठे नामवंत लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांना त्या ठिकाणी घेऊन जावं, त्या बंद्यांशी आपण बोलायला लावू, जेणेकरून बंद्याला वाटेल की आम्ही टाकाऊ वस्तू नाही आहे, आम्हाला सुद्धा मोठे मोठे माणूस भेटायला येतात. तिथे जयंत नाडीकर साहेब गेले, मासाळकर साहेब गेले, बाबासाहेब पुरंदरे गेले, आफळे साहेबांचे कीर्तन झालं, DS कुलकर्णी गेली, असे मोठे मोठे माणसं गेली. आणि यानंतर सुद्धा लोकांना आम्हाला घेऊन जायचे आहे. याचे सगळेच असे परिणाम झाला की त्यांच्या मनामध्ये एक माणुसकी जागृत झाली. ते या कार्यक्रमामध्ये रडतात आणि त्यांना असं वाटतं की आमच्यासाठी प्रशासन असं करतो, NGO असं करतो, म्हणून आम्ही सुद्धा समाजासाठी काय द्यायला पाहिजे. आम्ही चुकून जरी ते आलो असेल तरी सुद्धा अजून आमचं आयुष्य संपलं नाही. आणि त्याचे पुनर्वसनमध्ये आणि त्याचे जागरणमध्ये एक खूप मोठा योगदान होतो. याचे एक विशेष म्हणून जप्पा मारताना असे झालं की त्यांचे जे मुलं आहेत ते मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य नाही आहे. म्हणून आम्ही भोई आणि त्यांच्या सहकार्यासोबत चर्चा केली, त्यांची यादी तयार केली 270 लोकांची. आणि आम्ही मागच्या 14 तारखेला एक मोठा कार्यक्रम घेतला, त्यामध्ये सगळे मुलाला शिक्षणचे साहित्य दिलं. यासाठी आपला मजुमदार साहेब आले होते, सिम्बोसीचे संपादक. त्यानंतर आम्ही सगळे मुलाला जेलमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना जेलच्या आत घेऊन ते सगळे त्यांचे वडिलांशी आम्ही भेट घ्यायला लावली. आणि तुम्ही ते जे व्हिडिओ बघितले आणि त्यांची चर्चा केली, तर हा एक अप्रतिम कार्यक्रम होता. 30-35 वर्षापासून जेलमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं. आणि पहिल्यांदा त्यांनी बघितलं की एक कैदी असून सुद्धा ज्यावेळेस तो आपला मुलाशी आपला मुलीशी भेटतो तर त्याचं मन कसं होतं. आणि हा जो सुधारणा आणि पुनर्वसन आहे ह्याच्यावर एक फार मोठा परिणाम होतो. कारण की माणसाचे मन बदललं की माणूस बदलतो, माणसाचे थॉट बदललं की माणूस बदलतो. अगदी डॉक्टर भूषण कुमार, मला सांगा की माणसाचं मन बदलणं अतिशय महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. ज्या प्रकारचे कैदी इथे आहेत, ज्या प्रकारचे गुन्हेगार आहेत, साधारणपणे तुम्ही कसं क्लासिफाय कराल, कसं वर्गीकरण कराल की कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हेगार तुम्ही बघता, की काही अगदी चुकून आलेले असतील, काही खरंच गुन्हेगारी हा व्यवसाय मानलेले असतील, कशा प्रकारचे कैदी असतात? हे बघा, आपल्याकडे जवळजवळ 90% जे कैदी आहेत ते चुकून आलेले आहेत. म्हणजे ऑन द स्पॉट ऑफ मोमेंट त्यांच्याकडून गुन्हे झाले ना आपल्या जेलमध्ये आहेत, ते प्रोफेशनल गुन्हेगार नाही. फक्त 5 ते 10% लोक आहेत जे प्रोफेशनल गुन्हेगार आहेत किंवा ठरवून त्यांनी गुन्हा केलेला आहे. तर त्यामुळे असं लोकांना सुद्धा आम्ही तशा प्रकारचे गुन्हेगार ट्रीट करणे बरोबर नाही. पण जेलचे जे वातावरण असतो त्यामध्ये फ्रस्ट्रेशन असतो, त्यामध्ये डिप्रेशन असतो. तर या डिप्रेशन फ्रस्ट्रेशनमधून त्यांना बाहेर काढावं आणि ते पुन्हा तसा वाटेवर जाऊ नये याच्यासाठी हे सगळे गोष्टी जरुरी असतो. आणि इवन जे प्रोफेशनल गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो. सतत आपण ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट राबवतो, त्यांना सांगतो, त्यांना आपण समजावून सांगतो, त्यांना माणुसकीची धडा देतो, तर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतात आणि त्यांच्याला सुद्धा वाटतो की मी चूक केली, यानंतर आम्ही चूक करणार नाही. बस याच मुद्द्यावर मिलिंद भोईंकडे मला जायचं. मिलिंद भोई मागापासून माझ्यासोबत आहेत आणि येरवडा कारागृहामध्ये सुद्धा आपण एकत्रितपणे बघितलं की काय काय चाललेलं आहे. डॉक्टर मिलिंद भोई, एक तर तुम्ही जे काही काम करता आहात ते तुम्ही मगाशी सांगितलंच की फार वेगळं काम करता आहात. पण आत्ता जो मुद्दा मानसिकतेचा डॉक्टर भूषण कुमार सांगतायत आणि प्राध्यापक रोहन चौधरींनी एक मुद्दा सांगितला की जामिनावर सुटला आणि त्यांना पुन्हा बलात्कार केला. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एकूण कैद्यांची मानसिकता, गुन्हेगारांची मानसिकता एक डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघताय? मला याच्यामध्ये माऊलींच्या पासायदानातलं एक वाक्य आठवतं. माऊली असं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, प्राणी जातं. इतक्या वर्षापूर्वी माऊलींनी जे सांगितलं की जे दुष्ट आहेत, जे वाईट आहेत, त्यांच्यामध्ये सत्कर्माची रती वाढो म्हणते, रुजो म्हणलेलं नाही आहे. याचा अर्थ किती जरी वाईट माणूस असला तरी कुठेतरी त्याच्या हृदयाच्या तळीशी काही प्रमाणात चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींमुळे झाकल्या गेल्यात, म्हणून तो गुन्हेगारीकडे आला आहे. तर त्या चांगल्या गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत, निर्माण करायच्या नाहीत, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत. त्या गोष्टी वाढवल्या तर आपोआप वाईट गोष्टी कमी होतात. हे बघा, आता तुम्ही तो उल्लेख छान केला, दुरितांचे तिमिर जावो वगैरे सगळं बरोबर आहे की वाईटाचा वाईटपणा जावा, वाईटच जाऊ नयेत, ही आध्यात्मिक संकल्पना आहे, मला पण ती मान्य आहे. पण आता बघा, मी आता कोपर्डीच्या घटनेनंतर जे सुरू आहे की तुम्ही अगदी लिंगविच्छेद करा किंवा फासावर द्या, असं जे लोक मागणी करतात त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की कैद्याला, गुन्हेगाराला ज्या प्रकारची शिक्षा होते ती बघून इतर लोकांना जरब बसली पाहिजे, अशा पद्धतीची एक जी मागणी होत असते. अशा वेळी कैद्यांना फार सुखामध्ये ठेवणं, आनंदामध्ये ठेवणं हे किती बरोबर आहे सामाजिक मानसिकतेसाठी? म्हणून क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे गुन्हेगारांचं, त्यांची मानसिकता याच्या अनुषंगाने काय?
मला असं वाटतं की हा प्रकल्प जेव्हा आदरणीय उपाध्याय सरांच्या माध्यमातून भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळाने सुरू केला, याच्यामध्ये ज्या बंद्यांशी आम्ही संवाद केला आतमध्ये गेल्यानंतर, आणि मग 7-8 महिन्यातल्या संवादातनं ज्या कैद्यांमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, जे बाहेर जाऊन बदलू शकतात, चांगलं काम करू शकतात, अशा कैद्यांवर आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. जे बाहेर जाऊन पुन्हा गुन्हे करू शकतील त्याला वेगळे उपाय आपल्याला करावेच लागणार आहेत. पण काही प्रमाणामध्ये ह्या बदलणाऱ्या कैद्यांना किंवा बदलण्याची मानसिकता असणाऱ्या कैद्यांना जर आपण जास्त त्यांच्या मागे बळ दिलं तर जे अट्टल गुन्हेगार आहेत किंवा जे बदलण्याची शक्यता नाही त्यांच्यामध्ये पण काही प्रमाणात बदल होईल असा माझा प्रामाणिक विश्वास मला वाटतो. डॉक्टर भोईंना विश्वास वाटतो, तुम्ही तर हा प्रयत्न करता आहात, प्रयोग करता आहात. डॉक्टर भूषण कुमार, मला सांगा की असं एखादं उदाहरण सांगा की तुम्ही असा प्रयोग केला आणि एखाद्या कैद्याच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या अनुषंगानं, विशेषतः केवळ कैद्याचा मुद्दा नाही, म्हणजे मी तुम्हाला मुद्दा माझं एक उदाहरण सांगतो. माझा फार जवळचा मित्र आहे प्रथमेश नावाचा. त्याच्या वडिलांना या तुरुंगामध्ये ठेवलं. काहीतरी खरं म्हणजे त्यांची काही फार मोठी चूक नव्हती, चुकून काहीतरी आले वगैरे सगळं झालं. पण त्या 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या घरावर जे काही संकट आलं होतं, आणि मुख्य म्हणजे काहीतरी चुकतंय, आपल्याला गिल्ट येणं, हे सगळं जे आहे, त्यामुळे कैद्यांच्या संदर्भात किंवा कैद्यांच्या मुलांच्या अनुषंगानं तुम्ही जे करता आहात, एखादं उदाहरण सांगा की खरंच काही चांगलं घडतंय. हे बघा, मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस मी नागपूरला DIG प्रिझन होतो त्यावेळेस आपला हाय सिक्युरिटी सेलमध्ये 2 कैदी होते जम्मू काश्मीरचे, आणि दोन्ही मुस्लिम होते. ते अत्यंत उग्र होते, लोकांना शिव द्यायचे आणि खूप लोकांना त्रास द्यायचे, त्यांना कंट्रोल करणं कठीण होतं. ज्यावेळेस मी ते जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर मी ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो तर आमच्याशी ते अत्यंत खूप उर्मट बोलले. पण मी त्यांना मी सांगितलं त्यांना बोलू दे, काय बोलायचे. 5 मिनिटपर्यंत बोलले आणि त्यानंतर गप झाले. त्यांना एक असे जाणवलं की ज्या वेळेस ते लोकांना शिवी बोलत होते त्यावेळेस ते लोक सुद्धा त्यांना शिवी द्यायचे. मी गप्प बसलो. तर त्यांना वाटलं की हा माणूस वेगळा वाटतो. आणि त्यानंतर मी दररोज तिथे जायचे. दुसऱ्या दिवशी गेलो तर मला ते तेवढे बोलले नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी गेलो तो एकदम ते मला फक्त बघत होते. चौथा दिवशी बोललो तर त्यांनी सांगितलं की साहब आप कैसा आदमी है कि मैं आपको शुरू में गाली भी दिया फिर भी आप क्यों आ गए. मैं बोला कि मैं आपके लिए आया हूँ, आप ही एक इंसान है, आप हिंदुस्तान के नागरिक हैं, आपसे गलती हुई होगी लेकिन हम आप चाहते हैं कि आप एक अच्छा इंसान बनो. आणि तो विश्वास बसणार. त्यानंतर त्यांनी योगा शिकले आणि त्या ठिकाणी योगाचे जे परीक्षा झाली त्या परीक्षामध्ये दोघांपैकी एक टॉप झालं. इथून सुटल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस तो जम्मू काश्मीरला गेला तिथून मला फोन करायचे आणि सांगायचे उपाध्याय साहब ने आपने मेरा जीवन बदल दिया, यहाँ पे मैं योगा सिखाता हूँ, मुझको अच्छा पैसा मिल रहा है, किसी कमर का दर्द खत्म हो गया तो किसी घुटने का दर्द खत्म हो गया और मेरी जिंदगी आपने पूरी बदल दी, एक प्रेम के चलते और एक स्नेहपूर्ण दृष्टी के चलते. तर असं बदल घडतात. असं अजून भरपूर उदाहरण आहेत. असा खरं म्हणजे चांगला गोड जेलर असेल असं काही कोणाला वाटलं नसेल. कारण नॉर्मली जेलर म्हटलं की थँक्यू मिस्टर ग्लाड नावाचं नाटक आठवतं. त्यातला जेलर प्राण असरानी वगैरे यांनी जे जेलरचे रोल केलेले आहेत आणि ते जेलर तेच इंग्रजांच्या काळात अंग्रेज के टाइम से हम जेलर है जो असे सगळे जेलर आम्ही बघितलेले आहेत. आणि हा एवढा वेगळा जेलर कसा काय. हे बघा, ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडते असं लोकांशी खूप वाईट बघायचे, आपण त्यांच्याशी तसं वाईट सुद्धा वागतो, आपण कायदेशीर बळाचा वापर सुद्धा करतो. पण काही लोक असे आहेत, मॅक्सिमम लोक, की त्यांच्यासोबत आपण बळाचे वापर न करता त्यांना चेंज करू शकतो. काही लोक चेंज होत नाही, त्यांना बळाचे वापरच पाहिजे कारण की ते दगडाचे असतात, त्यांना तसं वागावं लागते. पण 90% असे लोक आहेत की त्यांच्यासोबत आपण व्यवस्थित वागलं, त्यांना मानसिक, कारण की ते प्रेम कसं आहे, जेलमध्ये जे माणसं असतात ते पूर्णपणे प्रेमाचे भुके असतात. ते घरापासून बाहेर असतात, बंद असतात, त्यांना फ्रस्ट्रेशन असतो. म्हणून त्यांना थोडासा जर प्रेम मिळाला तर लगेच आपल्या जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये मानसिक बदल घडतो. तर हे आपण जाणवतो. आणि जे लोक काही बदलू शकत नाही त्यांना आपण जेलच्या बाहेर सोडत नाही, आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने वागवतो. ते सुद्धा आपण करतो. म्हणजे टीट फॉर टॅट जसं प्रकारची स्थिती असते तसे आपण करतो. पण एक विदेशामध्ये सुद्धा प्रयोग झालेला आहे की चांगल्या वागणुकीने आणि ह्या लोकांना व्यवस्थित सांगितल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगला बदल घडतो आणि समाजामध्ये ज्यावेळेस बाहेर येतात तर पुन्हा गुन्हेगारी न करता समाजामध्ये इंटिग्रेट कसे होतील याच्यामध्ये मोठं मदत होते. तुम्ही मगाशी असराणीचा डायलॉग सांगत होता, जरा सांगा ना कुठला तो जेलरचा डायलॉग. ते मला नाव आठवत नाही, पण एक असं खूप फेमस आहे की हमसे दूर रहो, मैं अंग्रेज के टाइम के जेलर है. अंग्रेज के टाइम के जेलर है. रोहन चौधरी, मला सांगा की इंग्रजांच्या काळातले जेलर आणि लोकशाही व्यवस्थेतले जेलर, या मुळात लोकशाही व्यवस्थेमधले तुरुंग अधीक्षक किंवा ती सगळी व्यवस्था कसा बदल होतो आणि कसा बदल झाला पाहिजे. बेसिकली इंग्रजांच्या काळातील जे जेलर होते किंवा जे इंग्रज स्वतः जे जेलर होते त्यांच्याकडं ते जे बघत होते तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्य युद्धातल्या, पण गांधीपासून नेहरूंपासून भगतसिंगांपर्यंतच्या लोकांना ते आपला दुश्मन मानायचे. त्यांना माहीत होतं की ह्यांना चिरडून टाकल्याशिवाय आपल्याला काही राज्य करता येणार नाही. परंतु लोकशाहीनंतर पण त्याच कैद्यांनी, मी ज्यांना कोट अनकोट कैदी म्हणतोय, नेहरू
गांधी, टिळक ह्याच कैद्यांनी तुरुंगात पुस्तक लिहिणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला ज्या फ्युचरमध्ये कैदी आहेत त्यांना एक गायडन्स दिलेलं आहे, त्यांना एक मार्गदर्शन दिलेलं आहे की कैदी हा सुधारण्यासाठी तिथं येतो आणि त्याला तत्वज्ञानिक आधार आहे की आपण इथं ह्या लोकांना सुधारून परत बाहेर मानवी हक्काचं मूल्य व्यवस्थित प्रस्थापित करून आपण त्यांना बाहेर पाठवू आणि हा लोकशाहीतल्या कैद्यांचा आणि तुरुंगाचा एकंदरीतच एक स्थान राजकीय मूल्यांमध्ये आहे असं मला वाटतंय. ते दोन संदर्भच वेगळे आहेत, कारण स्टेट उलथवून टाकणारे आणि त्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये करणारे कैदी किंवा ते हा वेगळा मुद्दा आहे, आत्ताचे गुन्हेगार हा वेगळा मुद्दा आहे. पण लोकशाहीच्या अनुषंगाने जे मानवी हक्क आहेत त्या संदर्भात मात्र तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टर उपाध्यायांना काहीतरी आठवलंय मला वाटतं. नाही, एक तुम्ही जे बोलला ना की कैदी कसे असतात, आम्ही सांगतो 90% कैदी चांगले असतात. त्याच्यावर एक खूप चांगला उर्दूचं शेर आहे, आम्ही सगळे ठिकाणी सांगत आहोत. कुछ ऐसे भी मंजर हैं तारीख के पन्नों में, कुछ ऐसे भी मंजर हैं तारीख के पन्नों में, लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई. म्हणजे क्षणामध्ये चूक झाली पण त्यांचे पूर्ण आयुष्य सजामध्ये गेलं. तर असे जास्त कैदी आहेत, ठरून गुन्हा करणारे कैद्यांची संख्या फार कमी आहे. फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या क्षणी असा अपराध घडतो आणि त्यानंतर मात्र अख्खं आयुष्य तुम्हाला गुन्हेगार कैदी म्हणून जगावं लागतं. अशा वेळी त्यांच्या परिवर्तनाचा, त्यांच्या मुलांसाठी, म्हणजे त्यांच्या मुलांचा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे. कैद्यांच्या मुलांसाठी तुम्ही जे करता ते जरा सांगा ना. हे बघा, आपण सगळ्यात आधी असं केलं की ज्या मुलाला शैक्षणिक साहित्य पाहिजे ते सगळे मुलाला आम्ही सोलापूर, नगर, सांगली या ठिकाणापासून ते बोलून घेतलं 14 तारखेला. त्यांच्यासोबत आपण चर्चा केली, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं आपण मिलिंद भोई यांच्या संस्थाच्या वतीने, आणि त्यांचे नाव लिहून घेतले, त्यांचे नंबर लिहून घेतले. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आम्हाला तुम्हाला सांगा, जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे काही व्यत्यय येऊ नये. आणि त्यांचे जर तुम्ही व्हिडिओ बघितलं तर आपल्या डोळ्यात पाणी येतं, कसे बोलतात, त्यांना एक कसे वाटतं. एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळालं. त्यांना पहिल्यांदा असं मिळालं की आम्हाला कोणी विचारतो, कारण की आमचे वडील जेलमध्ये गेले तर आम्हाला समाजाने टाकून दिलं, समाज बघायची दृष्टी बिघडी झाली. पण या ठिकाणी मोठे ऑफिसर आणि चांगले लोक आम्हाला स्टेज देतात, मला विचारतात, तर एक समाजाप्रती त्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होते. नाहीतर समाजाला एक व्हिक्टीम म्हणून समजतात आणि पुन्हा त्याच्यापैकी सुद्धा काही गुन्हेगार होऊ शकतो की ठीक आमचे वडील केले, मला समाज असं बोलते, आमच्या आईला बोलते, आमच्या भावाला बोलते, आम्हाला काही विचारत नाही, म्हणून एक गुन्हेगारांची साखळी तयार होऊ शकतो. तर त्याच्यामुळे एक त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचे होतं. आणि त्यांच्या शिक्षण जर त्यांना झालं तर माणूस बदलतो, शिक्षणाशिवाय माणसामध्ये काही बदल होत नाही. तर एक मोठा विडा आपण या ठिकाणी उचललेला आहे आणि पुढे सुद्धा इथून गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवणार आहोत आणि जेणेकरून त्यांचे शिक्षण पुढे जाईल. अगदी हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आपण बघितलं ज्या प्रकारे मी येरवडा कारागृहामध्ये आलो आणि खरंच मला स्वतःला असं वाटलं की अरे ही फार वेगळ्या प्रकारची वाट ही सगळी मंडळी चोखाळतायत. एखादी चूक घडली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, कुठेही संधी मिळू शकते. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा, जेलर असं म्हटलं की मगाशी भूषणकुमार उपाध्याय ज्याप्रमाणे सांगत होते की जेलर असं म्हटलं की तो असरानी शोलेमधला हम अंग्रेजों के जमाने के जेलर है वगैरे अशा प्रकारचं सगळं आपल्याला आठवतं. आता मात्र जेलर बदलतोय, तुरुंग बदलतोय, कैदी बदलत आहेत. जन्मठेपेतला कैदी एवढ्या उत्तम प्रकारचं पेंटिंग करू शकतो, एवढी उत्तम कलाकुसर, बाकी सगळ्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्या लोकांना त्यांच्यातली माणुसकी पुन्हा जागवण्याचा एक मोठा प्रयत्न इथं सुरू आहे. त्याचप्रमाणे केवळ कैद्यांची मुलं आहेत म्हणून त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद असे होता कामा नये, याही दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. आणि ज्यांना आता कदाचित ज्यांची वाट या दिशेनं सुरू आहे तुरुंगाच्या, त्यांनाही समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे की नाही रे, तुला इथं नाही यायचं, तुला तिथंच राहायचं आहे. मला असं वाटतं की एकूणच निरोगी समाजासाठी हे सगळं घडणं फार आवश्यक असतं. आणि हे प्रयत्न एकट्याचे नसतात. एकटा होतो कुठे मी, एकटा आहे कुठे मी, फौज ही राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे. तशी ही फौज असते आणि ही फौज एकत्रितपणे प्रयत्न करते. डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय असतील, स्वाती साठे असतील, युटी पवार असतील, ही तुरुंगाच्या अनुषंगानं काम करणारी जी इथली प्रशासनाची टीम आहे, मिलिंद भोई यांचं प्रतिष्ठान आहे, उदय जगताप आहेत, हे सगळे प्रयत्न करतात. आणि त्याचवेळी रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल ही संस्था काम करते आहे. मग हॉटेल तिरंगा असेल, हॉटेल सुकांत असेल, ही सगळी मंडळी एकत्रितपणे काही प्रयोग करतायत. म्हणजे कॉर्पोरेट, NGO, प्रशासन सगळेजण एकत्रितपणे काहीतरी काम करतायत. आणि मला असं वाटतं की हे काम होणं फार आश्वासक आहे, फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की खरं म्हणजे कैद्यांचा सगळा मार्ग हा अग्निपथ असतो, पण त्याला प्रेरणापथ करण्याचा एक मोठा प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत. या सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. हे काम तुम्ही असंच करत राहा आणि तुमच्या या कामामध्ये, परिवर्तनाच्या कामामध्ये, ट्रान्सफॉर्मेशनच्या कामामध्ये, बी द चेंज यू बिलीव्ह इन या कामामध्ये सकाळ माध्यम समूह आणि साम TV सतत तुमच्यासोबत असणार आहे, हे आश्वासन पण मी या निमित्तानं देतो आहे. आज थांबूया इथंच, पुन्हा भेटू येत्या सोमवारी रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामध्ये तबला वादनाचा नाद घुमला आणि उपस्थित कैद्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. निमित्त होतं ते येरवडा कारागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणापथ या उपक्रमाचं. या कार्यक्रमामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबला वादन तर केलंच, मात्र उपस्थित कैद्यांशी संवाद साधत त्यांनाही या कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली. कारागृहाबाहेर पडल्यावर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रणही यावेळी त्यांनी कैद्यांना दिलं. येरवडा कारागृहाबरोबरच पुण्यातील भुई फाउंडेशन आदर्श मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बंदिवासात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पुढील आयुष्यात मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सवाई गंधर्वमध्ये जसा अनुभव येतो तसाच अनुभव कैद्यांमध्ये तबला वाजवताना आला असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रेरणापथ ये प्रोजेक्ट हम 1 साल से येरवडा जेल में शुरू किया है. इसमें हर कोई फील्ड के सेलिब्रिटीज़ हम जेल में लेकर आते और वो कैदी बंदी लोगों से बात करते, अपनी कला परफॉर्म करते. उसी प्रोजेक्ट में आज उस्ताद जाकीर भाई यहाँ है. उन्होंने कैदियों भाइयों के साथ बात की. ह्याच्या पाठीमागचा जो उद्देश होतो महत्त्वाचा असा आहे की भारतातले जे जगमान्यता असलेले किंवा ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली आणि अपयश आल्यानंतर जे प्रगती करू शकतात हे जे बंदी बांधव आहेत त्यांना हे समाजापुढे संदेश जावा आणि त्याच्यानंतर भविष्यात ते बाहेर आल्यानंतर कुठलं तरी त्या माध्यमातून ह्या आदर्श जसे घडले तशा पद्धतीने ते स्वतः परत भविष्यात घडावेत, हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाची झलक पाहूया या बुलेटिनमधून जाता जाता.